नमस्ते, मी गौतम रामचंद्र रायवाडे, भारतीय जनताकडून प्रभाग क्रमांक 13 मध्ये पट्टणशेट्टी वहिनी मी दोघांनी प्रभाग हे प्रचार फेरी चालू केली आहे. लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आम्ही बघतो त्याला काँग्रेसची सत्ता असल्यामुळे गल्ली गल्लीत अगदी कुठलीही कामं झालेली नाहीत, अस्वच्छते वातावरण आहे. त्यामुळे कुठले काम लोकांच्या अनेक अडचणी आहेत. आम्ही त्यांना आश्वासन दिलं, पडळकर साहेबांचं विजन त्यांना सांगितलं, त्यांना सगळ्यांना मॅप सांगितल्यानंतर लोकांनी भाजपवर विश्वास होत आहे. आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माझे आमदार साहेबांनी त्यांच्या मुलाला दिलेली घराणेशाही ही लोकांना रुचलेली नाही. ही घराणेशाही जगची जनता मोडून पाडणार आहे असं लोकांच्या चित्र दिसतंय. अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांनी तुडवून स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली आणि ह्या लोकांच्यात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ह्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचा विजय नक्की होईल. डॉक्टर आळे साहेब नगराध्यक्ष नक्की होतील असा विश्वास व्यक्त होतो. प्रभाग क्रमांक 3 भारतीय जनता पार्टीतर्फे हे इलेक्शन लढवित आहे. माझ्यासोबत आहेत गौतम आयवाळे आणि डॉक्टर रवींद्र अरळे. तर आम्ही जसं एक फॉर्म भरला आहे तेव्हापासून प्रचाराला सुरुवात केलो. घराघरी पर्सनल जाऊन त्यांच्याशी भेट घेतली आणि आम्हाला समजलं, त्यांच्या अडचणी समजले. तर आम्ही त्यांना सांगितलो की आम्ही ग्राउंड लेवलपर्यंत कामं करू आणि आपले आमदार पडळकर साहेबांचंही विजन आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. जसं काही आपण लास्टपासून बघतोय गेले 40 वर्ष तर आपल्यात प्रगतीचा विकास नाही आहे. जसं आत्ताच गेले 2-3 दिवसापूर्वी पडळकर साहेबांना येऊन इथे 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांचा विकास आपण पाहतोय की अजून त्यांचे विजन्स पण आपल्यासमोर आहेत. जसं की प्राणी संग्रहालय, काही घरात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा सांगण्यात आलं की आमच्याकडे 4-4 मुलं आणि 4-4 मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी रोजगार नाही आहे. तर हा मोठ्या प्रमाणे प्राणी संग्रहालय इथं उभा होणार आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटीचे प्राणी इथं अवेलेबल होणार आहेत आणि तिथं 500च्या वर महिला आणि पुरुषांचं दोघांचाही रोजगार तिथं चालू होणार आहे. तसेच त्यांचे भरपूर निधीही देण्यात आली आहे. जसं काय सिंधी समाजाला सभागृहासाठी निधी दिले गेले आहे आत्ताच 1-4 दिवसापूर्वी आणि कैकडी समाजालाही निधी देण्यात आले आहे 25 लाखाचं. असे बरेच असे कार्य त्यांचे चालू आहेत. जसं काही पाणीही आता बघणार आहे आपण की 24 तास, जसं काही सांगली पुण्यामध्ये ती व्यवस्था होती, आपल्याकडे ती व्यवस्था नव्हती. बायकांना खूप अडचणी होत्या की ते साठवून ठेवायचं. मीही त्यातून गेलेली आहे. आता रोडची कामं चालू झालेली, गटरीची एक रॉयल असा गटरीचं काम चालू झालेलं आहे. वरून कमळ आहे, वरून सत्ता कमळाची आहे. आपण ही कमळामध्येच, आणि लक्ष्मी कुठून येते? कमळामधून येते. तर एज्युकेटेडचा पार्ट आहे. ह्या सगळ्यांनी कमळला मतदान करायला पाहिजे. धन्यवाद.